आरोग्य याच्याकडे मला वाटतं की भाजप सत्तेत आल्यापासून फार लक्ष हे आरोग्य या सेक्टरकडे खरं तर दिलं गेलेलं आहे. पूर्व उपनगरांचा जर आपण विचार केला मुंबईच्या, तर विद्याविहारचं राजावाडी रुग्णालय वगळलं तर मुलुंडपर्यंत आज एकही मोठं सरकारी हॉस्पिटल हे नाही आहे. त्यामुळे गरीब रुग्णांना सायन हॉस्पिटल, KEM, JJ किंवा नायरला अल्टिमेटली मुंबईत म्हणजे ज्याला आपण टाऊनमध्ये यावं लागतं असं म्हणतो बोलीभाषेत, तर तसं यावं लागतं. इतक्या वर्षांमध्ये BMCला मुलुंड ते घाटकोपर पट्ट्यामध्ये एक रुग्णालय उघडता आलं नाही. तर राजावाडी एकच आहे, पण पॉप्युलेशन ज्या पद्धतीनं वाढते आहे त्यानुसार चांगल्या अधिक सोयी आणि सुविधा आरोग्य क्षेत्रात ह्या बेल्टमध्ये देखील व्हायला हव्या होत्या BMC कडून, असं आपल्याला वाटत नाही का? कारण गेली 35 वर्ष झालेली आहेत, पण नवीन रुग्णालय उघडत नाही, ही चिंतेची बाब नाही वाटत? मला असं वाटतं याच्यामध्ये की जी महानगरपालिकेची रुग्णालय आहेत, हेल्थ सेंटर्स आहेत, ती रुग्णालय त्याचं स्टँडर्ड, त्याची क्वालिटी, ट्रीटमेंटची क्वालिटी ही चांगल्या लेवलची क्वालिटी करणं हे आमचं उद्देश आहे आणि ते असलंही पाहिजे. कसं आहे, आपण कुठल्याही महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये गेलो आणि कुठल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलो तर खर्च होणारा पैसा तितकाच असतो, परंतु क्वालिटीमध्ये आणि सर्व्हिसमध्ये जमीन आसमानचा फरक असतो. आणि त्यामुळे मागच्याच आठवड्यामध्ये मी कुपर रुग्णालयामध्ये एक मीटिंग घेतली. सर्वप्रथम त्यांना सांगितलं की तुमच्या फ्रंट ऑफिसच्या स्टाफला सॉफ्ट स्किलचं ट्रेनिंग द्या. गरीब माणूस आला म्हणजे त्याला कसंही वागवायचं, बरोबर. त्यामुळे तुम्ही गरीब माणूस आल्यावरती त्याच्याशी कसं वागलं पाहिजे, त्याची कशी मदत केली पाहिजे, कारण शेवटी आपण एक सर्व्हिस देतोय, सेवा देतोय. समाजातल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता हे रुग्णालय आहे. आणि त्यामुळे पहिलं आपलं इंटेंट काय, आपलं ऑब्जेक्टिव्ह काय ह्याची क्लॅरिटी असली पाहिजे. आणि मला असं वाटतं की एखाद्या प्रायव्हेट इस्पितळामध्ये गेलो आणि एखाद्या महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये गेलो, एक्सपिरियन्स जो असतो, अनुभव जो असतो, तो सारखाच असला पाहिजे. आणि तो अनुभव सारखा करण्याकरता उपाययोजना करणं आवश्यक आहे आणि ते येणाऱ्या काळामध्ये आम्ही जरूर करण्याचा प्रयत्न करू.